वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSC, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणा नगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 9421 26 19 92। 18 जुलैला सकाळी 11 वाजता वाखरी येथे इथून पंढरपूरपर्यंत जवळपास 3.5 किलोमीटरची सद्बुद्धी दिंडी संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग बाधित असणाऱ्या 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं काढली जाणार आहे। आणि या दिंडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। ते जाण्यासाठी किती वाजता निघायचं, किती वाजता पोहोचायचं या संदर्भातली तयारीचा आढावा घेण्यासाठी म्हणून आजची ही बैठक झाली। हो, येताना शेतकऱ्यांनी शिदोरी घेऊन यावं। सांगोल्यातल्या काही शेतकऱ्यांनी तिथं थोडं जेवणाची व्यवस्था केली आहे आणि सगळ्यांनी मिळून सांगोल्यामध्ये जेवण करायचं आणि मग 10:30च्या नंतर दरम्यान 10:30 पर्यंत सांगोल्याला एकत्रित यायचं आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा पाहुणचार घेऊन मग पंढरपूरच्या दिशेने निघायचं असंही नियोजन केलेलं आहे। वैयक्तिक माझा बाबतीत बोलायचं झालं तर पांडुरंगावर माझा प्रचंड असा विश्वास आहे, श्रद्धा आहे। मी ज्यावेळी पांडुरंगाला साकडे घातलं त्यावेळी यश मिळालं। उदाहरण द्यायचं झालं तर 2011 साली मी साकडे घातलं आणि मी पंढरपूर ते बारामती चालत गेलो, उसाला 400 रुपये दर मिळाला। 2017 साली पुन्हा पांडुरंगाला दुधाचा अभिषेक केला आणि दुधाचं आंदोलन केलं। सरकारला लिटरला 5 रुपये दुधाचा भाव द्यावा लागला, अनुदान द्यावं लागलं। त्याचबरोबर गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून पांडुरंगाला साकडे घातलं, शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलावा लागला। या वर्षी हा शक्तीपीठ महामार्ग हद्दपारच करा आणि हद्दपार करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना सुचावी। ते 25 जुलैला पंढरपूरला येत आहेत आणि ते येण्यापूर्वी त्यांना सुबुद्धी सुचावी आणि त्यांनी पंढरपुरातच ती घोषणा करावी। कारण ज्या संत सावतामाळीने हयातभर शेतामध्ये काम करता करता अभंगांची रचना केली आणि पांडुरंगाची भक्ती केली, त्या संत सावतामाळीचं गाव माढा तालुक्यातलं अरण, त्या अरण गावातील 600 एकर जमीन म्हणजे अख्खं गावच या शक्तीपीठ महामार्गामध्ये बेचिराख होतं। मग हे कसलं शक्तीपीठ आलंय, कुठलीही देवभक्ती आले, एका संताचं गावाचं अस्तित्वच संपवायला निघालेलं हे सरकार आहे आणि त्या सरकारला सुबुद्धी सुचावी म्हणून आम्ही ही दिंडी काढतोय। पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असं मग पोलीस प्रशासनानं विरोध करण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही भक्त म्हणून या ठिकाणी येतो, हे काय आंदोलन नव्हे। आम्ही भक्त म्हणून येतोय आणि भक्त म्हणून प्रत्येकाला पांडुरंगाकडे जाण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळं परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही। आज सकाळी सुद्धा माझं आणि जिल्हा पोलीस प्रमुखांचं बोलणं झालं, त्यांनाही ते पटलं आणि त्यामुळे त्यांनी शांततेनं जे काय करायचं ते करावा असं म्हटलं। आम्ही घोषणा देणार नाही, कारण घोषणा द्यायचा प्रश्न हा काय मोर्चा आहे थोडाच, आणि देवावर कोण मोर्चा काढतो का? आम्ही तर दिंडी काढलेली आहे देवाकडं, आम्ही मागणी करतोय, आम्ही साकडे घालतोय, देवा पांडुरंग आम्हाला वाचव। आणि मग ह्याला अडवणारे पोलीस कोण? मुख्यमंत्री आदल्या दिवशी जर पंढरपुरात दाखल होणार असतील तर मग नाही, आम्ही 18 तारखेला जातोय आणि मुख्यमंत्री आदल्या दिवशी म्हणजे 24 तारखेला येतील, म्हणजे मुख्यमंत्री यायच्याही आधी। म्हणून आम्ही पोलिसांना सांगितलं की आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत नाही आहे। सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही परवानगी नाकारणं समजू शकतो, परंतु ते कधी आषाढी एकादशीच्या 2-3 दिवस आधी, आम्ही तर 8 दिवस आधी येतोय, आम्हाला काय अडवताय? आणि त्यामुळे पोलीस निरुत्तर झाले। शेतकरी कुठल्या भागात? शेतकरी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग
त्या सगळ्या जिल्ह्यातून शेतकऱ्यांना बीड लातूर हा नेते कोण कोण असणार आहेत? त्या त्या भागातले सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि आम्हाला याला आम्ही एक समन्वय समिती आहे. ज्याला ज्याला वाटतं की शेतकऱ्याची जमीन वाचली पाहिजे, ज्याला ज्याला वाटतंय पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे, ज्याला ज्याला वाटतं की महापुरापासून आपला जिल्हा वाचला पाहिजे, ते सगळे इथं सहभागी होत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला मानणारे, शिंदे शिवसेनेला मानणारे सुद्धा लोक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मानणारे सुद्धा अनेक लोक या दिंडीमध्ये आहेत.